अरे ना गो काय आरतीला सोडायला निघाला का कॉलेजला? ना हे रोजचाच दिनक्रम की माझा. एकदा का माझी बहीण डॉक्टर झाली का नाही मी हातनं मोकळाच बघ. होय होय, हे मात्र खरं आहे बरं का. आरती एकदा डॉक्टर झाली की तुझ्या मागचा तापच गेला बघ. एक नंबरच काम होणार बघ, रिकामा होणार तू. अरे बापाच्या माघारी तुझी बहीण तुझं नावच काढणार बघ. एक नंबर झालंय बघ. अहो अण्णा, माझी बहीण हुशार आहे म्हणून तिला शाळा शिकवतोय, नाहीतर आपल्या काळात होतं का असलं काय. आता हाय ती आत्ताची पोरं हुशार म्हणून शिकवायची शाळा, तेवढंच उद्या आपलं नाव काढलं तर काढलं. हे मात्र तू 100% बरोबर बोललास बघ. अरे ज्याला शिकू वाटतंय ती सगळं शिकतंय, आणि जे बोंबलत हिंडतंय ते असंच हिंडतंय. झालं का सुरू? झालं का आता बोलणं? चला आता वैरण काढायला. अरे अक्षा, अण्णा खरं आहे तीच बोलते ती खरं. आता तू मोठा झालाय, त्यांचं आता वय थांबायचं राहिलंय, तू त्यांना काय तर हातभार लावला पाहिजेस. अरे कशाचं काय, ह्याची काय शाळा शिकायची लक्ष नाही ते वेळेला का? हां, बोंबलत हिंडतंय नुसतं. अरे असली कामावर तुंबाली का नाही, अंगातली रग सगळी बाहेर येते बघ. तुम्ही कायम का नाही माझी मापच काढत बसा. घरात हाय ती हाय, बाहेर आणि दुसऱ्या समोर माप काढा. अरे तुला जगवतोय ती काय कमी आहे का? हां, अरे अशानं तुझं लगीन तर कसं व्हायचं? अण्णा अण्णा, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? अहो तशी वेळ आली तर माझ्या बहिणीचा हात देईन की त्याच्या हातात, मग तर सुधरल का नाही, मग तर शानवानी वागल का नाही. होय अण्णा? अरे पण नागेश, अरे बिरं काय नाही अण्णा, ज्या घरात माझ्या बहिणीला सुख आहे ना त्याच घरात माझ्या बहिणीला द्यायचं आहे. ह्या निर्णयावर मी ठाम आहे बघा. अरे एखादं काम जरी सांगितलं तर त्याच्यानं आजपर्यंत झालेलं नाही. ते जबाबदारीचा माणूस नव्हे, हा काही उपयोग होत नाही. अण्णा त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझी बहीण काय माझ्या शब्दाच्या पलीकडे जात नाही, तिला मी लहानपणापासून ओळखतो, त्याचं तुम्ही काय डोक्यात घेऊ नका. तसं नाही रे नागेश. अरे आरतीच्या पण काहीतरी अपेक्षा असतील. हां, अरे तिच्या मनाविरुद्ध जाऊन चालतंय का? हे बघा अण्णा, मी आजपर्यंत आरतीच्या इच्छा अपेक्षा बघत आलो. मी आजपर्यंत तिला कुठल्या गोष्टीनं नकार दिला नाही, त्यामुळे तिनं माझं यावेळी ऐकावं आणि तिनं लगीन करावं. आणि मला माहिती आहे ती नाही म्हणणार नाही. अरे नागेश, अरे शेवटी ती पोरच आहे रे. अरे आमचा काळ वेगळा होता आणि आत्ता ह्या पोरांचा काळ वेगळा आहे. अरे शेवटी निर्णय त्या पोरांनीच घ्यायचा आहे. आलं का देणार तुझ्या? असं कसं म्हणतोस तू, सांग बरं. बर असं म्हणताय वे? बघ नागेश, आपण आपल्या परीने निर्णय घेणार आणि काहीतरी भलतंच होऊन बसणार. कसं आहे, एकमेकांना दोघांनी पसंत करून जर केलं, व्यवस्थित झालं तर ठीक आहे, नाहीतर काहीतरी भलतंच होऊन बसणार आणि ते काय बरोबर नाही बघ. चांगली तुझी बहीण आहे, जर तिला वाईट कुठं काय झालं तर ती मला पण बरं वाटणार नाही. काय म्हणतोय तू? अहो अण्णा, पसंतीचं काय घेऊन बसलाय तुम्ही? अक्षा, सांग तुला माझी बहीण पसंत आहे का नाही? बोल की. अरे बोल, नुसती मान काय हलवतोय? आता मी काय बोलणार? मोठ्या माणसात मी कसं बोलणार? तर तू कसं बोलणार? रुपये का मत कळतं का तुला? निघाल लग्न करायला. अहो अण्णा, पसंतीचं काय घेऊन बसला तुम्ही? होय अक्षा, तुला माझी बहीण आवडते ना? अरे बोल की गाडा गाडा, नुसती मान काय हलवतोय? आता मी काय बोलणार? तुम्ही मोठी माणसं, तुमच्यात आता मी कसं बोलणार? होय, लग्नाचं नाव काढलं की बरं तुला मोठी माणसं आठवते तर. हां, कामाधंद्याचं असं काही सुचत नाही तुला? दादा ते बघ तिकडूनच टियाला लागल्या. सोड मला इथंच, मी जाते. बर 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 बरं नागेश, निवांत बोलू आपण. बर बर, चाल चाल जा. दादा काय बोलायचं नाही ना? बर, हळू उतर. बर, येऊ का मी? अरे घरात चल, चहा केला असेल, चहा पिऊन जा. हा, नको, तुझा चहा महागात पडेल मला. अण्णा माहिती आहेत ना कसं आहे ते. अरे असं किती वेळ लागतोय सांग बरं? ए नको ग बाई, सगळ्यांच्या समोर सगळ्या गोष्टी उलगडायला. जा तू, नंतर आहेच की, कुठं लांब जाते. बरं चालतंय, जाते मी आता घरात, तू पण शिस्तात जा. बरं बरं, तू पण व्यवस्थित जा. आणि हा, मोबाईल हातातच ठेव, समजलं ना? आणि मेसेजला रिप्लाय दे, होय. ठीक आहे? आणि मोबाईल जर कोणाला गावला तर काय भ्यायची गरज नाही, हाय मी, नको टेन्शन घेऊ. चल बाय. बाय.
नाही, तुमचं काहीतरी बोलणं चालू होतं म्हटलं काय प्रॉब्लेम झालाय का काय म्हणून विचारावं म्हटलं, म्हणून विचारलं. प्रॉब्लेम? अरे कसला प्रॉब्लेम? अरे तो तर मला सोडायला आला होता, बसलो होतो बोलत, आणि तू असं काय विचारलंस? अहो तसं नाही हो, मला वाटलं म्हणून विचारलं. हो का? आता थांबू की जाऊ मी? हां हां, जाऊ. आईला मला 100% काय ना काय डाऊट वाटतोय. एवढ्या दिवस मी बी गप आहे, म्हणजे माझं धाडच होतं ना या आरतीला विचारायचं. पण आता मला असं वाटायला लागलं वेळ माझ्या हातून निघून चाललेली आहे. अक्षा जाऊ मारायच्या आत मलाच ही सिच्युएशन हँडल करावं लागणार आहे. भैया अरे सँडी, काय चाललंय नक्की तुझं? काय फुटफुटतोय मनातल्या मनात? अरे काय चाललंय तरी काय नक्की तुझं? काय नाही भैया, काय नाही. अरे मग एवढा का गपगप आहे? तर कामं सोडली, मी तुला मगाच्या ना हाक मारतोय, कुठं ध्यान आहे तुझं नक्की? अहो भैया काय करायचं, काय तर असतं की विचार डोक्यात चालू. अरे येड्या, तू मला सांगितले बिगर मार्ग कसं काढणार रे? काय पगार बिगार वाढवायचा आहे का आणि काय तुझी अडचण आहे? अरे बोल की, बोल बोल बोल. हे बघा भैया, एवढे दिवस झालं मी तुमच्या बंगल्यावरती कामाला आहे का नाही, आणि तुम्ही पण मला घरच्यासारखं समजताय, परकं काय समजत नाही, बरोबर का नाही? त्यामुळं मला असं वाटतंय आपल्या आरती मॅडमनी अभ्यासावर जास्त भर द्यावा आणि तुमचं नाव मोठं करावं. उगाच ह्याच्या त्याच्या नादाला लागून आपला वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही, बरोबर आहे का नाही? म्हणजे अरे काय असेल ती स्पष्ट बोल की हेकण्या. अहो भैया, माझ्या बोलण्याचा अर्थ असा नाही की कुणाला भेटावं ना भेटावं, पण मला असं वाटतंय की ह्या क्षणी त्यांनी अभ्यासावर जास्त भर दिला पाहिजे. ए बाबा, तू काय मला स्पष्ट सांगणार आहेस का नाही? का उगाच इथं उन्हात अनाज उभा केलंय? अहो भैया, तो हनुमा पवारचा अक्षा मगाशी मॅडम सोडायला होता इकडं. अहो ते गापट छान नाही, दिसतंय तसं नाही, ते त्याच्यापासून सावध राहायला हवा जरा. का त्यानं काय केलं आता? अहो असं कसं म्हणताय, तो अक्षा सोडायला होता चक्क त्यांना. अरे एवढंच ना? अहो एवढंच म्हणून काय सांगताय, तो नादाला लागला मॅडमच्या, तो लावल मॅडमला नादाला आणि उद्योग वाढवून ठेवल काहीतरी. ए सँड्या, जरा तोंडावर ताबा ठेव. मला माहिती आहे की ती पोरग कसं आहे कसं नाही ती. अरे त्याचा बा न माझा बा चांगला मैत्र होता. अरे तू नको मला शिकवू, तू काय पावरीचा ही मला माहिती आहे की. अहो पण आपण बिन राहू दे, ती कामं बघा जरा, कामाचा लोड किती आलाय ते. नाही त्या गोष्टीत डोकं नका चालू तुमचं. बरोबर. आयला या पोराठोरासने जरा मोकळं ठेवलं का नाही, नाही ते उद्योग करायला लागले पाठीमाग. जाऊ दे, आपल्या माघारी का होईना निदान नातेसंबंध तर जुळून यायला लागलं बस. त्या आरतीच्या भावाला तो अक्षाजवळचा वाटू लागलाय. मी जरी या घरचा नोकर असलो तरी आरती माझीच झाली पाहिजे. चला सँड्रो, लागा कामाला. आरती इकडे, आरती इकडे या. काय काय रे दादा, काय झालं? काय नाही, तुम्हाला काही बोलली नाहीस काय काय? ते सकाळी घरी अक्षय आला होता का? सकाळी वय? हा, अरे दादा, तो विटाला आलता, त्याचं काहीतरी काम होतं, आणि तेवढ्यात माझं कॉलेज पण सुटलेलं. मग ते मला गाठ पडला, मग म्हटला तू घरी चालली असलीस तर चल मी तुला सोडतो, म्हणून ते सोडायला आलता. असं आहे वी. काय रे दादा, काय झालं? आणि तुला कोणी सांगितलं हे सगळं? मला वे, अगं आपला संदीप नाही का, सकाळी गार्डनमध्ये काम करत होता आणि त्यानं तुम्हाला बोलताना बघितलेलं, म्हणून मग त्यानं मला सांगितलं, म्हणून तुला विचारलं मी. काय रे दादा, हे जे काय चाललंय त्याचं काय चाललंय, ही करत त्याला टाइम असतो का कामधंदा सोडून हातातली? नाही ग, त्याला आपलं त्याला दिसलं म्हणून त्याला मला सांगितलं. अरे दादा, पण त्याला काय गरज आहे सगळं उकरून काढायची? अगं जाऊ दे, परत त्याला मी आणि सांगतो की समजावून. बरं दादा, मैत्रिणीचा बर्थडे करायचा आहे, मी जाऊन येते लगेच. बरं जा, पण लवकर ये. होय होय. खायला बहीण माझी लयच तापट आहे.
त्याला कसं त्या अक्षाबरोबर संसार करायचे काय माहीत. पण असो, माझ्या डोळ्यात देखत तर राहील. कशी का असं ना बहीण आहे माझी. हा मॅडम. हो आलोच. सॉरी. हा मॅडम. मॅडम कुठे निघाला तुम्ही? का तुला काय करायचंय? जा तुझी कामं बघ. नाही संदीप नाही. वेळ हळूहळू तुझ्या हातातून घेऊन निसटून चालल्या. हीच वेळ आहे आरतीला तुझ्याबद्दल विचारायची. अरे जा की जा, कामाचं बघ. जा, असं का उभारलाय तिथं? नाही मॅडम, थोडं विचारायचं होतं. काय विचारायचं आता? एवढे दिवस कधी काय बोललो नाही. काय काय विचारायचं तुला आता? नाही तसं काय नाही मॅडम, पण एवढे दिवस तुम्हाला मी काय बोललो नाही. अरे काय एवढा दिवस काय बोलतोयस तू? मॅडम राग मानून घेऊ नका, पण पण म्हणजे काय काय बोलायचंय तुला? पण काय नाही, मला खूप आवडतं. काय काय मूर्ख आहेस काय तू? नाही मॅडम, खरंच तुम्हाला खूप आवडतंय. एवढे दिवस कधी बोललो नाही तुम्हाला. माझा जीव बसला तुमच्यावर. खरंच लय प्रेम करतो मी तुमच्यावर. तू मूर्ख आहेस काय? तुला अक्कल नाहीये का? तू आमच्या घरातला नोकर आहेस, नोकर. लायकीत राहायला शिक. लायकीत राहून प्रेम करायचं. आला मोठा प्रेम करायला. चल निघित ना. चल निघित ना. हे जर सगळं तुझी कारनाम दादाला कळलं ना, उलट टांगून खाल्ला मिरचीचं धूर दिला कळलं तुला. निघित ना. प्रेम करायला आला. हे सगळं त्या अक्षामुळे झाले. त्याचा पहिला काटा काढला पाहिजे. सर माग सर. हर माग. अरे संदीप, अरे इकडे कोण इकडे रे? काय भानगड आहे? आलतो असंच. भानगड आहे म्हणून तर आलोय. भानगड? आणि कसली रे भानगड? अक्षय घरात आहे का? कुठे गेलाय? अक्षा? नाही रे, अक्षा सकाळीच बाहेर गेला या. का रे, बोल की काय काम आहे? अक्षानं काय काम काढलं? अक्षयाला जरा समजून सांगा. हातरून बघून पाय पसर म्हणाव, नाहीतर अंगलट आलं तर दोघांची पळताबळी थोडी होईल. म्हणजे रे असं काय झालं या? अहो काय झालं म्हणून काय विचारताय? अहो ती प्रकरण तुम्हाला परत काय सोसणार आहे का? मग कशाला नादाला लागताय? कुणी सांगितले करा एवढं? काय गरज आहे? अरे सरळ सांगशील का नाही? सांग बरं काय झालंय काय नाही ती. हा का उगाच आपला तू लांबड लावायला लागलायस? सांगतो. तुमचा अक्षय त्या नाग्याच्या बहिणीच्या नादाला लागलाय. दोघं हिंडते ते गावभर. हे काय बरं दिसतंय का? तुमचं आपलं लक्ष नसतंय म्हणून म्हणलं वेळीच सावध करावांना. काय? अरे काहीतरीच काय बोलतो या? अरे गेल्यास तरी पोरं कॉलेजला गाडीवर बसून, म्हणून काय पण बोलायचं होईल का? हा अहो मी बोलायला लागलोय म्हणून तुम्हाला कळतंय, नाहीतर तो नाग्या तुमच्या मानगुटी बसला मग कळेल तुम्हाला. हे संध्या, अरे मानगुटीवर बसायची भाषा तू करू नकोस. नोकर आहे ना, नोकरासारखंच तू राहायचं, कळलं का? अरे आम्हाला कळतंय की कोण कसं आहे आणि काय आहे ती. हा तू नको शिकू आम्हाला, कळलं का? हे सांगायचं काम केलंय. बाकी काय करायचं कसं करायचं ते तुमचा निर्णय. जा तुम्ही. बरं अण्णा, मोबाईल जरा देता का? माझा बॅलन्स संपलाय, फोन एक लावायचा. हॅलो. हा कुठं आहे रे? काय नाही, आलतो जरा अण्णाजीकडं. बर. हा आवरलंय माझं पण. तू तर ये. आरती, आता खरा डाव रंगणार. तू माझ्या कानाखाली मारली होतीस ना, मी आता तुझा खेळ संपवणार. सगळं अवघड होऊन बसलंय. हळूहळू आरती माझ्या हातातून निसटायला लागल्या. सगळं अवघड होऊन झालंय. तो जर माझा डाव यशस्वी ठरला तर आरती माझ्या हातात. अरे संदीप, हा बाय. संदीप इकडे ये रे जरा.
अरे ती माझी कोर्टाची फाईल गावानं झाल्या कालच्यानं मी शोधतोय पण मला काय सापडणं झालं ते कुठं गाडी बिडीत दिसली का तुला? नाही भैया मी नाही पाहिजे. अरे जरा बघ जरा आहे का जरा गाडीत फाईल. बर बर. पण 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 काय होय र पण काय? अहो भैया ऑलरेडी ह्या जमिनीच्या वादातनं तुम्ही कोर्टाची पायरी चढताय, पण मला असं वाटतंय परत तुमच्या मागं आणि काय लचण लागायला नको. अरे सँड्या म्हणतोयस काय नक्की तू? अहो भैया ह्या जमिनीचा विषय लय बेकार. या जमिनीसाठी तर भली भली बर्बाद झाली. या जमिनीसाठी तर राजकारण घडतंय. अरे हरामखोरा कसलं राजकारण मला कळलं असं बोलतोस का जरा? भैयासाहेब तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा अगर नाही ठेवा, पण मी बोलतोय त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागल. अरे पण नेमकं काय खरं आहे ते तर सांग. भैयासाहेब जर आरती मॅडमच्या लग्नाचा विषय निघाला तर आरती मॅडमचा हात कुणाच्या हातात द्यायचा ह्याचा विचार करा, नाहीतर अनर्थ होऊन बसल. ए सँड्या तू नको मला शिकवा असल्या गोष्टी. तू नोकर आहेस नोकरासारखंच राहा. मी कोण शिकवणार भैयासाहेब तुम्हाला? शेवटी तुम्ही आमचं मालक, त्यामुळं तुमचं काय बोलणं असेल ते आम्हाला ऐकावंच लागेल. पण आता तुम्हाला माझं ऐकलंच पाहिजे, कारण आरती मॅडमच्या भविष्याचा सवाल आहे. तुझं काय आहे ना ती मला एकदाच कळू दे. काय जमीन काय वाद काय लावलंय नक्की तू हे? ज्या घरात तुम्ही आरती मॅडमला पाठवायचा विचार करायला लागलाय ते घर काय लायकीचं आहे मला चांगलं माहित आहे. त्यामुळं थोडा विचार करा भैया. ए! खबरदार परत जर अण्णा नानांच्या घरातल्यांबद्दल काय बोललास तर भैया मी काय बोलणार त्यांच्याविषयी? जे माझ्या कानावर तेच सांगितलं तुम्हाला. काय रे काय ऐकून आलायस तू? कुणाचं ऐकून आलायस? एवढ्या दिवसाचं आमचं नातं संबंध तोडतोयस का? अरे भडव्या हवा भैया तुम्हाला सगळं स्पष्टीकरणासहित सांगतो मी सगळं. जरा मागं सांगा. हा बघा मोबाईल, त्यात सगळं आहे गुपित. मोबाईल मोबाईल कसलं गुपित? अहो भैया ह्योच तर सगळा खेळ आहे. ह्यातच तर सगळं गुपित आहे. ह्यो पुढं तुम्हाला खेळ बघायचा आहे अजून. बघायचं आहे? हो